वेलकम बॅक टू दिस चॅनल. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस समजून घेणार आहोत. महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या ॲडमिशनसाठी मेन एंट्रन्स एक्झाम जी आहे ती MHT CET आहे. महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट, ज्याला आपण MHT CET असं म्हणतो. ही जी एक्झाम आहे ती DTE म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन DTE मार्फत कंडक्ट केली जाते. त्यासाठी दोन इम्पॉर्टंट वेबसाईट आहेत, cetcell.mahacet.org. हे सर्वांना माहिती असेल ही वेबसाईट. आणि दुसरी जी आहे ती इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी आहे, ती आहे fe2023.mahacet.org. आता जे ॲडमिशन होणार आहेत ते 2024 साठी होणार आहेत. त्यामुळं तुम्हाला ही वेबसाईटला FE2024 असं तुम्हाला यूज करायचं आहे. सध्या तुम्हाला FE2023 हीच तुम्हाला वेबसाईट दिसेल. काही दिवसानंतर FE2024 ही पण दिसायला चालू होईल. तर आता तुम्ही ह्या वेबसाईटवरती जाऊन जे काही मागच्या वर्षीचे डिटेल्स आहेत, कट ऑफ असतील, सीट मॅट्रिक्स असेल किंवा नंबर ऑफ कॉलेजेस, त्यांच्याकडे असलेल्या डिफरंट ब्रँचेस, ह्याची सर्व माहिती तुम्ही ह्या वेबसाईटवरनं घेऊ शकता. इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी फर्स्ट जी मेजर स्टेप आहे किंवा क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे इलिजिबिलिटी. तर ह्यामध्ये दोन प्रकारच्या इलिजिबिलिटी आहेत. एक आहे CET किंवा एंट्रन्स टेस्ट जी आहे CET, MHT CET, त्याची एक कंडिशन आहे. आणि दुसरी 12th बोर्डची जी एक्झामिनेशन आहे त्याची एक कंडिशन आहे. अशा दोन कंडिशन्स तुम्हाला सॅटिस्फाय कराव्या लागतील. तर पहिली जी एंट्रन्स एक्झामची जी कंडिशन आहे म्हणजे CETची जी कंडिशन आहे, तर CETमध्ये तुमचा नॉन-झिरो स्कोअर असायला पाहिजे. नॉन-झिरो म्हणजे काय? पॉझिटिव्ह स्कोअर असायला पाहिजे. कारण CETमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळं तुमचा निगेटिव्ह स्कोअर तर असणारच नाही. आणि मग पॉझिटिव्ह स्कोअर तुमचा असला पाहिजे, झिरो स्कोअर तुमचा नसावा. एक जरी मार्क मिळालेला असेल तर यू आर इलिजिबल. किंवा दुसरं जे आहे ते तुमचं JEEची एक्झामिनेशन तुम्ही दिलेली असली पाहिजे. तर ही एंट्रन्स एक्झामच्या संदर्भातली इलिजिबिलिटी झाली. नंतर बोर्ड एक्झाम जी आहे, 12th बोर्ड, ज्याला आपण HSC म्हणतो. तर 12th बोर्ड एक्झामचे जे काही मार्क्स आहेत, ग्रुपिंग आहे. 12th बोर्डचे पर्सेंटेज वेगळे आणि ग्रुपिंग पर्सेंटेज वेगळे. ग्रुपिंग पर्सेंटेज हे 3 सब्जेक्टचेच पर्सेंटेज असतात. तर ते कुठले 3 सब्जेक्ट आहेत आपण हे पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. तर आता आपण बघूया की 12th बोर्डचे ग्रुपिंग तुमची जी आहे ते किती असली पाहिजे. तर तुम्ही ओपनमध्ये येत असाल तर तुमची ग्रुपिंग जी आहे ते 45%. 3 सब्जेक्ट म्हणजे 3 सब्जेक्ट हे 300 मार्काचे आहेत. तर ह्या 300 मार्कामध्ये तुम्हाला 45% मार्क तुमचे असायला पाहिजेत. म्हणजे कमीत कमी 134 मार्क तुम्हाला ह्या 3 सब्जेक्टमध्ये असायला पाहिजे, ज्याला आपण ग्रुपिंग म्हणतो. दुसरं, तुम्ही जर एखाद्या कॅटेगरीमध्ये येत असाल, SC ST OBC NT VJ हे जे काही कॅटेगरी आहेत, कॅटेगरीमध्ये तुमचं असेल तर कमीत कमी 40% मार्क्स तुम्हाला पाहिजेत. 40% मार्क्स म्हणजे कमीत कमी 119 मार्क तुम्हाला 300 पैकी 119 मार्क असतील तरच यू आर इलिजिबल फॉर इंजिनिअरिंग ॲडमिशन. म्हणजे इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी तुमचं एक तर CETचा नॉन-झिरो स्कोअर असायला पाहिजे किंवा पॉझिटिव्ह स्कोअर असायला पाहिजे. आणि दुसरं जे आहे ते 12वी बोर्डमध्ये तुम्ही ओपनमध्ये असाल तर कमीत कमी 134 मार्क आणि कॅटेगरीमध्ये असाल तर कमीत कमी 119 मार्क हे एवढे असले पाहिजेत. तरच तुम्ही इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात. अदरवाईज यू आर नॉट इलिजिबल फॉर इंजिनिअरिंग ॲडमिशन. तर आपण आता पुढे बघूया की ग्रुपिंग म्हणजे काय, ग्रुपिंग कसं कॅल्क्युलेट केलं जातं. तर जे काही आपली 12वीचे मार्क्स आहेत, HSCचे मार्क्स आहेत, त्या मार्कावरनं ग्रुपिंग जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जाते. तर यासाठी 3 सब्जेक्ट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. तर ग्रुपिंग कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला
यातले सब्जेक्ट्स जे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. तर पहिला सब्जेक्ट जो आहे तो मॅथमॅटिक्स आहे, जो की 100 मार्क्ससाठी आहे. दुसरा सब्जेक्ट आहे फिजिक्स आहे, तो पण 100 मार्क्सला आहे. आपण 12th बोर्ड एक्झामसाठी बघत आहोत. मग तुमचा स्टेट बोर्ड असू द्या अथवा CBSE बोर्ड असू द्या, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे कंपल्सरी आहे. तिसरा सब्जेक्ट जो आहे तो यामध्ये बरेचसे सब्जेक्ट आहेत. तर केमिस्ट्री तुम्ही घेऊ शकता. मग ज्याही सब्जेक्टमध्ये तुम्हाला चांगले मार्क आहेत तो सब्जेक्ट इथे तुम्ही कन्सिडर करू शकता. जर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क्स असतील तर तुम्ही केमिस्ट्री कन्सिडर करा. नाही, तुमच्याकडे बायोलॉजी आहे, म्हणजे तुम्ही जनरल सायन्स जर घेतलेला असेल तर तुमच्याकडे बायोलॉजी असेल, बायोलॉजीमध्ये चांगले मार्क्स आहेत तर बायोलॉजीचे मार्क्स कन्सिडर करू शकता. किंवा तुमच्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT घेतला असेल तुम्ही 12वीला, त्याच्यामध्ये चांगले मार्क्स असतील तर तुम्ही IT सब्जेक्ट कन्सिडर करू शकता. किंवा बायोटेक्नॉलॉजी करू शकता. किंवा जे CBSEचे स्टुडंट आहेत त्यांनी इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिसेस असा सब्जेक्ट घेतलेला असेल ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून. किंवा ॲग्रिकल्चर आहे, किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे, बिझनेस स्टडीज आहे, एंटरप्रेन्योरशिप आहे. तर ह्या सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला केमिस्ट्रीपेक्षा चांगले मार्क्स असतील तर तुम्ही हे सब्जेक्ट देखील कन्सिडर करू शकता. तर हे देखील सब्जेक्ट 100 मार्क्सचे आहेत. तर असे 300 मार्क्समधनं तुम्हाला किती मार्क मिळतात त्यावरनं तुमचं ग्रुपिंग जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. समजा मॅथमॅटिक्समध्ये 100पैकी तुमच्याकडे 40 मार्क आहेत, फिजिक्समध्ये 100पैकी तुम्हाला 60 मार्क्स मिळालेले आहेत, आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा हे जे काही सब्जेक्ट आहेत यातले कुठलेही सब्जेक्ट तुम्ही घेऊन जर तुम्हाला 55 मार्क्स पडलेले असतील तर ह्याची 300 ऑफ 300पैकी तुमचं हे जे झालं ते 155 मार्क्स झालेले आहेत. म्हणजे यू आर एलिजिबल फॉर इंजिनिअरिंग ॲडमिशन. जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर 134 मार्क पाहिजेत, आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 119 मार्क्स पाहिजेत. तर तुमच्याकडे 155 मार्क्स आहेत, तर यू आर एलिजिबल फॉर दिस. दुसरं आणखी एक आहे हे की काही जणांकडे बायफोकल सब्जेक्ट असतो. बायफोकल सब्जेक्ट हा 200 मार्क्सचा आहे. जर तुम्हाला ह्या बाकीच्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स असतील तर तुमच्याकडे बायफोकल जर सब्जेक्ट असेल तर बायफोकल सब्जेक्ट देखील तुम्ही कन्सिडर करू शकता. बायफोकल सब्जेक्टमध्ये समजा तुम्हाला 200 मार्काचा सब्जेक्ट आहे, 200पैकी तुम्हाला 110 मार्क पडलेले आहेत. बायफोकल सब्जेक्टमध्ये आउट ऑफ 200 तुम्हाला 110 मार्क्स पडलेले आहेत. तर आपल्याला 100पैकीच मार्क ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत, तर इन्स्टेड ऑफ 200 आपण 100पैकी मार्क कन्सिडर करणार आहोत. तर 100पैकी किती होतील? हे 200ला 110 मार्क्स आहेत, तर 100ला आपल्याला ह्याचे हाफ करावं लागतील, म्हणजे 50% मार्क्सच आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. तर हे 55 मार्क्स झाले. तर असे मॅथ्समध्ये 40 मार्क्स, फिजिक्समध्ये 60 आहेत, आणि हे बायफोकलमध्ये आउट ऑफ 100 तुमचे 55 मार्क्स झाले. तर असे सर्वांची समेशन जर केलं तुम्ही तर तुमचे जे काही मार्क्स येतात ते ग्रुपिंगचे मार्क्स आहेत. ते मार्क्स ओपन कॅटेगरी असेल तर 134 मार्क कमीत कमी पाहिजेत, आणि रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असेल तर कमीत कमी 119 मार्क तुमच्याकडे पाहिजेत. देन यू आर एलिजिबल फॉर इंजिनिअरिंग ॲडमिशन्स.